अंधेरीचा राजा गणेशोत्सवातील एक प्रमुख आकर्षण मानला जातो। दरवर्षी भव्य सजावट, समाजोपयोगी संदेश आणि मोठ्या उत्साहात येथे गणेशोत्सव साजरा केला जातो। राजाचा विसर्जन सोहळा नेत्रदीपक असून अनंत चतुर्दशीच्या दिवशी हजारो भक्तांच्या उपस्थितीत अंधेरीच्या राजाचे विसर्जन पार पडते। भजन, ढोल, ताशा, लेझिम, नृत्य आणि टाळांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली जाते। भक्तगण गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात बाप्पाला निरोप देत असतात। विसर्जनासाठी मार्गावर शोभायात्रा निघते। यावेळी विविध सामाजिक व राजकीय पक्ष गणेश भक्त यांच्यासाठी नाश्त्याची, पाण्याची व खाण्याची सोय करत असतात। असेच एक आयोजन विनायक सहकारी गृहनिर्माण संस्था यांचे खजिनदार प्रसाद कोरगावकर यांनी केले होते। नवसाला पावणाऱ्या अंधेरीच्या राजाला प्रसाद कोरगावकर यांनी आमच्या आंबोलीमधील धाकुसेठ पाडा येथे 18 वर्षापासून रखडलेला पुनर्वसन प्रकल्प पूर्ण होऊ दे असा नवस केला असल्याचे सांगितले। काय सांगा कसं आज अंधेरीच्या राजाचं विसर्जन काय सांगा काय म्हणा? विसर्जन दरवर्षी असतं, पण या वर्षीचं विसर्जन एक भव्य दिव्य आहे, कारण 60वं वर्ष आहे आणि राजा हा नवसाला पावणारा आमचा अंधेरीचा राजा आहे। त्यामुळे आम्हाला आतुरता असते त्याची आमच्या स्टेजपर्यंत येण्याची। या वर्षीचा गणेशोत्सव महाराष्ट्रामध्ये राज्योत्सव म्हणून साजरा केला जातोय। काय फरक जाणवला या वर्षीच्या उत्सवात? उत्सव साजरे होतात, नेहमीप्रमाणे चांगले साजरे होतात। राज्य सरकारने हा उत्सव साजरा करण्यासाठी जे हे होते म्हणजे बंधनं होतील, ते निर्बंध होते ते काढले। 12 वाजेपर्यंत परमिशन दिली वाजवण्याची। त्याच्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करीन। अंधेरीच्या राजाला नवसाला पावणारा राजा उत्सव काय माहिती का राजाला काय? अंधेरीच्या राजाला नवसाचा राजा म्हणून ओळखलं जातं हे सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्या अंधेरीकरांना माहिती आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। मी माझं त्यांच्याकडे एकच नवस केलेला आहे, जो आमचा धाकुशेठ पाडा आहे त्याचं वर्षोन्वर्ष प्रकल्प म्हणजे गेले 18 वर्ष प्रकल्प पूर्ण होत नाही आहे। तर मी अंधेरीच्या राजाकडे एकच सांगण्यात गेलेला आहे की आमचा जो रखडलेला प्रकल्प मार्गी लागावा आणि आमच्या गावातील सगळ्या रहिवाशांना जी पाण्याची संकट आहे, जे 3 महिना पाऊस पडतो तर प्रत्येकाच्या घरात कमरेवर पाणी असतं, तर त्या पाण्यातून सगळ्यांना सुटका मिळावी आणि जो आमचा हे आहे चाळीतील जो रहिवासी आहे त्यांना लवकरात लवकर SRA चा प्रकल्प पूर्ण करून त्यांना त्यांच्या घरामध्ये म्हणजे कोणत्याही अडचणी न येता त्यांना घर मिळावं आणि हाच नवस मी राजाला केलेला आहे। त्या राजाला नवस करून मी एक सोसायटी निर्माण केलेली आहे, विनायक सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित। त्यामध्ये आमचे मालक, जे जागेचे मालक अक्रम अली कुरेशी, तेही स्वतः आहेत आणि त्यांचाही आम्हाला खूप सपोर्ट आहे। आणि प्रकल्पाला लेटही झाला त्यांच्याकडून, कारण होतं की ग्रीन झोन होता, आमचा रिझर्वेशन प्लॉट होता। तर 2018-19ला GR निघाला, राज्य सरकार GR काढला की ग्रीन झोन जेवढा भाग आहे तिथे डेव्हलपमेंटला राज्य सरकारने मान्यता दिली। त्यामुळे आता आम्ही या प्रकल्पाला लवकरात लवकर पूर्ण करावा ही आम्ही अंधेरीच्या राजासाठी प्रार्थना केलेली आहे आणि हा माझा नवस आहे। येणाऱ्या दिवसामध्ये कशा प्रकारे सामाजिक कार्य केलं तर काय आहे? येणाऱ्या दिवसामध्ये माझ्याकडनं जे सामाजिक कार्य आहे, हॉस्पिटलला कोणाला मदत लागेल किंवा शिक्षणाला मदत लागेल, त्यासाठी मी माझं महाराज फाउंडेशन नावाने संस्था स्थापन करत आहे। त्याची लवकरच मी ओपनिंग ठेवणार आहे आणि सर्व अंधेरीकरांना त्याचा लाभ मिळेल व इतरही महाराष्ट्रातून कोणाला लाभ मिळावा ही माझी इच्छा आहे आणि लवकरच त्या फाउंडेशनवरून मी माझं कार्य चालू करणार आहे। अंधेरीचा राजा नवसाला पावणारा आहे, त्यानिमित्त आज त्यांचं संकष्टी चतुर्थीप्रमाणे त्यांचं विसर्जन असतं। विसर्जनानिमित्त भाविकांना तासनतास रांगेत उभं राहून त्याच्या दर्शनासाठी भाविक जमलेले असतात। म्हणून आमचे संपादक प्रसाद कोरगावकर यांनी अन्नदान म्हणजे जसं समोसा आहे, पाणी आहे, भाविकांच्या सेवेसाठी इथे स्वहिताने स्वकष्टाने इथे तयारी केलेली आहे त्यांच्या सेवेसाठी। अंधेरीच्या राजाला नवसाला पावणारा राजा म्हणून ओळखलं, परंतु याच्या अगोदर 59 वर्ष म्हणजे 27 वर्ष काय वेगळा अनुभव झाला? वेगळा अनुभव असं जाणवला की दिवसेंदिवस भाविकांची श्रद्धा वाढत चाललेली आहे। प्रसाद कोरगावकर यांनी बाप्पाला जो नवस केलेला आहे धाकुशेठ पाड्याचा विकास होण्यासाठी आणि जो प्रकल्प आता ते राबवतात आहेत, आम्हाला खूप त्रास होतोय त्या त्रासातनं बाहेर काढण्याचा जो प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नाला यश मिळावा हेच आता आमची विनंती।